हॅलो, वेलकम टू फार्माटॉक्स. आजचा जो टॉपिक आहे तो इंट्रोडक्शन टू डोसेज फॉर्म आणि त्यातला जो पॉइंट आहे तो आहे रॅशनल फॉर डेव्हलपमेंट ऑफ डोसेज फॉर्म्स. ह्याच्या आधी आपण बघितलं आहे की कुठले ड्रग्सचे सोर्सेस आहेत, ड्रग म्हणजे काय असतं ॲक्च्युली. आता आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की रॅशनल काय आहे डोसेज फॉर्म बनवण्याचं. म्हणजे रॅशनल म्हणजे काय उद्देश, त्याचा उद्देश काय आहे, का बनवले गेले डोसेज फॉर्म. जर का ऑलरेडी आपल्याकडे ड्रग अवेलेबल होता, म्हणजे प्लांटमधून किंवा वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपण ड्रग एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत, मग हे डोसेज फॉर्म्स का बनवायला लागले, आपण ड्रग का फक्त घेऊ शकत नाही ॲज इट इज. तर ह्या सगळ्याची जी उत्तरं आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी डोसेज फॉर्म्स म्हणजे काय असतात, तर हे जे आहेत हे ड्रग्सपासून बनवलेले फॉर्म्स असतात वेगवेगळे एखाद्या ड्रगचे. आणि हे असतील एकतर सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड, कुठलेही एरोसोल या सगळ्या फॉर्म्समध्ये असतील. तर ड्रग हा सिंगल इन्ग्रीडियंट आपण देऊ शकत नाही. का? तर हाय प्युरिटी असते किंवा अ, आपण ड्रग्सची जर का आपण क्वांटिटी बघितली जनरली, तुम्ही सगळे लोक कधी ना कधी एखादी तरी टॅबलेट घेतली असेल आणि जर का चुकून कधीही कोणाचं औषधांचं पॅकेट तुम्ही वाचलं असेल, तर त्यावरती लिहिलेलं असतं की ड्रग किती आहे ॲक्चुअली, त्यामध्ये ड्रगची क्वांटिटी किती आहे. तर ॲक्चुअली ती खूप कमी असते. 500 एम-जी, 100 एम-जी, 30 एम-जी, 25 एम-जी एवढी क्वांटिटी असते आणि ती एवढी छोटी क्वांटिटी आपण देऊ शकत नाही. प्लस फक्त ड्रग एकटाच इफेक्ट दाखवेल असं नाहीये. त्याच्यासोबत आपण काहीतरी दिलं एक्स्ट्राचं, तर तो जास्त इफेक्ट दाखवेल, असं पण होऊ शकतं. तर ह्यासाठी हे डोसेज फॉर्म काढण्यात आले होते. अ, जर तुम्हाला डेली लाईफमधलं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर आपण रोज काही जेवण जेवत असतो. ज्यामध्ये आपण बेसिक एक्झाम्पल घेऊयात आपली चपाती. तर फक्त चपाती बनते कशापासून? त्यातला मेन इन्ग्रीडियंट म्हणजे ड्रग आपण म्हणू शकतो गव्हाचं पीठ जे आहे ते. आणि बाकीचे जे आहेत इन्ग्रीडियंट ज्याला आपण एक्सिपियंट म्हणतो. म्हणजे तो गव्हाचं पीठ सोडून आपण आणखी काय घालतोय त्यात, तर ते झालं मीठ झालं, पाणी झालं, अ, आपलं तेल झालं, तर हे सगळं. तर हे काय झाले, हे 3 जे आहेत ते एक्सिपियंट झाले. मेन इन्ग्रीडियंट किंवा ड्रग काय झाला, आपलं गव्हाचं पीठ. मी एक्झाम्पल देते, असं समजू नका की हे अ, मी डोसेज फॉर्म रिलेटेड म्हणजे डोसेज फॉर्म सांगते. डोसेज फॉर्म रिलेटेड मी डेली लाईफमधलं एक्झाम्पल देते. तर हे जे गव्हाचं पीठ आहे त्याला आपण म्हणणार आहे ड्रग, बाकीचे झाले एक्सिपियंट. आता मग तसं बघायला गेलं, जो आपला मेन प्रश्न होता, की ड्रग तर आहे आपल्याकडे, तर मग तो आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे, तर मग आपण डायरेक्टली का नाही घेत? गव्हाचं पीठ फक्त तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता का? किंवा अ, काय होईल खाल्लं तर? नाही, शक्यच नाहीये ना ते. खाताच येणार नाहीये फक्त गव्हाचं पीठ घेतलं तर. एक्स्ट्रॅक्ट कसं केलं तुमच्या लक्षात आलं? त्याचा सोर्स जर बघितला, तर तो झाला प्लांट. म्हणजे गव्हाचं जे झाड असतं किंवा जे काही असेल त्यापासून ते गव्हाचं पीठ जे आहे ते बनवलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन केलेलं आहे. आता झाड जे आहे ते इथंच तुम्हाला मी एक्सप्लेन करते, की ड्रग कसा तयार झाला. तर गव्हाचं झाड जे आहे ते पूर्ण प्लांट आहे. पण त्यातल्या ठराविक जे आहे, वरती जे आहेत तिथं त्याला जे बी गव्हाचे लागतात, तर त्या बियांपासूनच आपण पीठ बनवतो. म्हणजे पूर्ण प्लांट आपल्या उपयोगाचा आहे का गव्हाचा? नाहीये. इतर कामासाठी उपयोगी येऊ शकतो, पण आपल्या खाण्याच्या कामाचा आहे का तो ड्रग म्हणून, ॲज अ ड्रग म्हणून? तर नाहीये. मग ते बी काढले आणि त्याच्यापासून ते दळून त्याची जी काही प्रोसेस असेल ते करून पीठ बनवण्यात आलं. तर हे काय झालं, आपण ड्रग बनवला. प्लांट सोर्सपासून ड्रग बनवला. तुम्ही कंपेअर करा. ड्रग म्हणून समजू नका. तर हा झाला गहू आपला ड्रग आणि तो गव्हाचं पीठ सॉरी. तर तो आपण डायरेक्टली नाही घेऊ शकत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागतील? एक्सिपियंट लागतील त्याला बाइंड करण्यासाठी. मग आपण टेस्ट वाढवण्यासाठी काय करणार आहे? तर मीठ घालणार आहे. तसंच एखादा ड्रग आहे त्याची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण काय करणार आहे? त्यात बाकीचे एक्सिपियंट काहीतरी ॲड करणार आहे. त्यानंतर बघा त्यामध्ये आपण पाणी घातलं. पाणी कशासाठी? तर बाइंडिंग पाहिजे त्याला. फक्त मीठ घालून त्याची टेस्ट तर वाढली, पण बाइंडिंग कसं होणार? तर ते आपण घातलं त्यामध्ये पाणी. तर तसंच बाकीचे पण एखादा बाइंडिंग एजंट आपण ॲड करणार आहे त्या ड्रगमध्ये. परत त्यानंतर मग आपण ते कणिक मळणार, पुढची प्रोसेस करणार, चपाती बनवणार आणि त्यानंतर मग सेम इकडे ड्रगच्या रिलेटेड ड्रग घेणार आहे, त्यात एक्सिपियंट ॲड करणार आहे आणि त्यानंतर त्याचा जो काही फायनल डोसेज फॉर्म असणार आहे. चपाती हा काय झाला आपला फायनल डोसेज फॉर्म किंवा फायनल प्रोडक्ट. तसा इकडं इकडं काय असणार आहे, जो काही ड्रग आहे त्याच्यासोबतचे एक्सिपियंट मिक्स करून, बाइंड करून त्याची जी काही टॅबलेट बनवेल तो असणार आहे आपला फायनल डोसेज फॉर्म. तर लक्षात आलं ड्रग म्हणजे काय असतं आणि डोसेज फॉर्म म्हणजे
काय असतं आणि डोसेज फॉर्म करण्याची गरज काय आहे. तर सिंगली आपण ड्रग नाही घेऊ शकत आहे. त्याचे इफेक्ट वाढवण्यासाठी किंवा त्याची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये हे करणार आहे, एक्सिपियंट ॲड करणार आहोत. प्लस आणखी काही त्या ड्रगला व्हॉल्यूम द्यायला पाहिजे ना. 30 एम-जी किंवा 20 एम-जीची टॅबलेट आपण कशी बनवणार किंवा कसा देणार आहे आपण तो ड्रग? तर त्यामध्ये काही एक्सिपियंट असे पण असतात, की ते फक्त असतात. त्यांचं काहीच नाही म्हणजे पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह काहीच रोल नसतो. ते फक्त टॅबलेटला त्या व्हॉल्यूम देण्यासाठी ते एक्सिपियंट ॲड केले जातात. तर हे झाले एक्सिपियंट आणि ड्रग आणि डोसेज फॉर्म्स. आता नेक्स्ट जो आहे, की नीड काय आहे ह्या डोसेज फॉर्मची? तुम्ही हे सगळं एक्सप्लेन नाही ना करणार एक्झाममध्ये. तर गरज काय आहे? का बनवले गेले? तर ते तुम्ही खाली पॉइंट वाईज लिहा. तर मी सांगते सगळ्यात आधी पॉइंट वाईज मी सांगते, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर सगळ्यात आधी बेटर पेशंट कंप्लायन्स. तर एखादं लहान बाळ आहे म्हणजे समजा 1 महिन्याचं जरी असेल किंवा 2 महिन्याचा असेल, 5 महिन्याचा असेल, त्याला गोळी खाता येईल का डायरेक्ट? शक्यच नाहीये. तो कसं खाणार ना? लहान बेबी आहे ते. तर त्यासाठी काय केलं असेल केलंय आपण की सिरप किंवा इंजेक्शन ह्या सगळ्या गोष्टी बनवल्यात लहान बाळांसाठी. तर ह्यालाच आपण म्हणतो पेशंट कंप्लायन्स. म्हणजे त्या त्या ठराविक एज ग्रुपला किंवा ठराविक कंडिशनमध्ये जर का एखादा पेशंट असेल, तर तो ओरली डोस नाही घेऊ शकत किंवा एखादा व्यक्ती आहे ज्याला इंजेक्शनची भीती वाटते किंवा ठीक आहे एखादी गोष्ट गोळीवरती, औषधावरती क्युअर होऊ शकते, तर तो इंजेक्शन नको म्हणतो. तर अशा वेळेला त्या लोकांसाठी टॅबलेट आहे. तर हे सगळं. तर पेशंटला ते कम्फर्टेबल व्हावं तो ड्रग घेण्यासाठी, ह्यासाठी हे डोसेज फॉर्म बनवलेले असतात. सगळ्यात आधी गोष्ट लक्षात आली. पहिला मुद्दा बेटर पेशंट कंप्लायन्स. नेक्स्ट आहे सेकंड जो आहे पॉइंट तो स्टॅबिलिटी. ड्रगची स्टॅबिलिटी वाढवायला. आता काही जे ड्रग आहेत ते रूम टेम्परेचरवरती स्टेबल राहतील किंवा नाहीत राहणार. तर त्यांची स्टेबिलिटी वाढवायला काय करायला लागेल आपल्याला? त्यामध्ये एक्सिपियंट ॲड करावे लागतील. त्याचा असा डोसेज फॉर्म बनवायला लागेल, की जो रूम टेम्परेचरवरतीही स्टेबल राहील. तर स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी काही ड्रग्ज असे असतात, की थोडं टेम्परेचर लागलं की वितळून जातील. तर ते नको व्हायला त्यासाठी आपण थोडेसे एक्सिपियंट ॲड करणार आहे. त्याचा एक चांगला डोसेज फॉर्म बनवणार आहे, जो स्टेबल राहील. किंवा फ्रिजमध्ये सुद्धा स्टोअर करायला लागले, तरी पण त्याचा एक डोसेज फॉर्म बनवायला लागतो, जो फ्रिजमध्ये स्टेबल राहील. तर सेकंड पॉइंट लक्षात आला स्टॅबिलिटी. जो काही डोसेज फॉर्म आहे किंवा ड्रग जो आहे त्याची स्टॅबिलिटी स्टेबल म्हणजे काय, की त्याचा जो काही गुणधर्म असेल तो चेंज होऊ नये. त्याचं जे फिजिकल असतील गुणधर्म म्हणजे सॉलिड आहे किंवा लिक्विड आहे. त्यानंतर त्याचा इफेक्ट असेल, तर हे सगळं मेंटेन करण्यासाठी, स्टेबल राहण्यासाठी हे डोसेज फॉर्म बनवले जातात. नेक्स्ट आहे ईज ऑफ ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर डिस्ट्रिब्युशन अँड प्रोडक्शन. आता ह्याचा अर्थ काय? तर समजा एखादा डोसेज फॉर्म काचेच्या बाटलीतून द्यायला लागतोय. म्हणजे त्याला ऑप्शन आहेत बाकीचे, की आपण टॅबलेट बनवून पॅकेटमध्ये देऊ शकतोय. त्यानंतर क्रीम बनवू शकतोय त्याची. असं होऊ शकतं. तरी मग आपण मग ते ट्रान्सपोर्टेशनला काय होणार आहे, सोपं पडणार आहे. आणि जर का आपण काच हा पर्याय निवडतोय, जर का त्याला बाकीचे पण पर्याय अवेलेबल आहेत. जर जिथं पर्याय नाही तिथं आपल्याला तो काचेच्या बॉटलमधूनच कॅरी करायला लागणार आहे. पण जिथं पर्याय आहे, काचेची बॉटल काय होणार आहे, व्हॉल्यूम जास्त घेणार आहे. प्लस ट्रान्सपोर्टेशनला भीती आहे, की ती फुटते की काय? त्याचं पॅकेजिंग व्यवस्थित करायला लागेल. ह्याच्याऐवजी आपण काय निवडणार आहे, कुठला डोसेज फॉर्म? तर टॅबलेट किंवा कॅप्सूल व्हॉटएव्हर, क्रीम असेल. तर हे काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशनला ईझी पडणार आहे. प्लस आपली जागा जी आहे ती कमी घेणार आहे. तर ह्यासाठी प्रोडक्शन पण इझिली होऊन जाणार आहे. तर ह्यासाठी हे डोसेज फॉर्म बनवले जातात. आता ह्याचं कसं असतं डोसेज फॉर्मचं सांगते मी. सिंगल एखादा ड्रग आहे. अ, आपण एक एक्झाम्पल घेऊयात आयबुप्रोफेन. हा एक ड्रग आहे, सिंपल ड्रग आहे, तुम्ही पण ऐकला असशीला. तर ह्याचा फक्त एकच डोसेज फॉर्म आहे असं नाहीये. तो टॅबलेट फॉर्ममध्ये मिळतो, कॅप्सूलमध्ये मिळतो, सिरप फॉर्ममध्ये मिळतो, क्रीम, ऑइंटमेंट ह्या फॉर्ममध्ये सुद्धा मिळतो. तर एखादा ड्रग आहे तर त्याचा एक सिंगल डोसेज फॉर्म असेल असं गोष्ट नसते. तर त्याचे मल्टिपल डोसेज फॉर्म असू शकतात. तर ह्यासाठी ट्रान्सपोर्टेशन ईझी होण्यासाठी त्याचा जो काही आपल्याला ईझी चांगला ट्रान्सपोर्टेशनला पडेल असा डोसेज फॉर्म निवडला जातो त्या ड्रगचा. नेक्स्ट प्रोटेक्शन ऑफ ड्रग इन स्टमक. आता हे काय असतं तर तुम्हाला माहिती असेल स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ॲसिड्स रिलीज होत असतात
आणि ह्या ॲसिडमुळे ते ड्रगला काही परिणाम होऊ नये किंवा त्याचं जे इफेक्टिव्हनेस आहे तो संपू नये. ॲसिड असतं पोटात, त्याचा पीएच असतो हाय. हे तुम्हाला पण माहीत हाय म्हणजे सॉरी जास्त ॲसिडिक पीएच असतो, कमी पीएच असतो आणि त्यामुळे काय होणार आहे, हे ड्रगची स्टॅबिलिटी बिघडणार आहे किंवा ड्रग पोटात गेल्यास तो इफेक्ट दाखवण्याआधीच ते डायजेस्ट केला जाऊ शकतो. तर हे स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी सुद्धा डोसेज फॉर्म वेगवेगळे तयार केले जातात. आता त्यामध्ये एक पर्याय असतो की कोटेड ड्रग बनवणं. म्हणजे त्याला एक फायनल टॅबलेट तयार झाली की त्याला कोटिंग मशीनमध्ये ज्यावरती कोटिंग केलं जातं की जे अशा केमिकलचं असतं की पोटात गेल्यावर ते स्टमक ॲसिडने त्याचा इफेक्ट कमी होऊ नये असं. त्यानंतर नेक्स्ट बघा सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोस. आता समजा मी सांगितलं तुम्हाला, की एखादा ड्रग आहे, ज्याचा तुम्हाला 50 एमजी डोस द्यायचा आहे एका टायमिंगला. तर तो देणार कसं तुम्ही ना विदाऊट डोसेज फॉर्म. तर तो ॲक्युरसी राहावी, इव्हन डोस फॉर्म व्हावा, यासाठी हे डोसेज फॉर्म बनवले असतात. बरं ठीक आहे 50 एमजी आहे, मग तुम्ही तो पूर्ण डोस तसाच दिला म्हणजे 10 एमजीचं पॅकेट काढलं त्या फक्त सिंगल ड्रगचं. मग तो पेशंट कसा मोजणार दरवेळेला 50 एमजी आणि ते ॲक्युरेटली जाईलच असं नाहीये. तर त्यासाठी हे डोसेज फॉर्म असतात, की ॲक्युरसी राहावी. मग ह्यावेळी काय केलं जातं, टॅबलेटची मोठी बॅच प्रोड्यूस केली जाते, ज्यामध्ये 5 किलो ड्रग आहे, बाकीचे एक्सिपिएंट 50 किंवा 500 किलो ॲड केले जातात आणि ते युनिफॉर्मली मिक्स करून मग त्याची ठराविक वेटची टॅबलेट बनवली जाते. म्हणजे मिक्स चांगलं करून मग ते इव्हनली डोस तयार होतो. तर हे डोस इव्हनली पोहोचावा ह्यासाठी सुद्धा हे डोसेज फॉर्म तयार केले जातात. टू कन्सील बिटर टेस्ट ऑफ ड्रग. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. काही लोक जे असतात त्यांना ते आवडत नाही टॅबलेट खायला. थोडी कडू लागली की ते लगेच व्हॉमिट करणं किंवा अशा गोष्टी होऊ शकतात किंवा ते खाऊच वाटत नाही त्यांना. ही बिटर टेस्ट केमिकल्स ऑलरेडी टेस्टला खूप खराब असतात. अ, वास पण त्यांचा खूप खराब असू शकतो. तर अशा वेळेला हे सगळं कव्हर करण्यासाठी त्यांना कोटिंग दिलं जातं. त्यात फ्लेवरिंग एजंट्स, त्यानंतर त्यामध्ये काही स्वीटनर्स ॲड केले जातात जेणेकरून ड्रगची टेस्ट अजून थोडे एन्हान्स होईल. ज्यामुळे त्याचा बिटरनेस जो आहे, कडवटपणा असेल किंवा खराब स्मेल असू देत, हे कमी होण्यासाठी आणि टेस्टला थोडे एन्हान्स करण्यासाठी त्यामध्ये स्वीटनर्स, फ्लेवर्स, कलर्स हे सगळे ॲडिशन्स दिले जातात. नेक्स्ट आहे ड्रग्ज इंटू बॉडी कॅव्हिटीज. आता बॉडी कॅव्हिटीजसाठी सुद्धा स्पेशल ड्रग्ज असतात. अ, तिथं बॉडी कॅव्हिटीजमध्ये ड्रग्ज दिले तर त्यांचा इफेक्ट जास्त दाखवू शकतात. तर ह्यासाठी सुद्धा हे स्पेशल बॉडी कॅव्हिटीजसाठी स्पेशल फॉर्म्युलेशन्स बनवले जातात. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर इअर ड्रॉप्स असतील. तर कानात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी फक्त टॅबलेट्स काम करतील किंवा मेडिसिन्स, इंजेक्शन्स काम करतील असं नसतं. तर इअर ड्रॉप्ससुद्धा काम करू शकतात. हे सगळं म्हणजे सॉरी आय ड्रॉप्स नाही, तर इअर ड्रॉप्स. तर हे झाले बॉडी कॅव्हिटीजसाठी स्पेशलाइज्ड ड्रग्स. आहे टू प्रोव्हाईड मॅक्सिमम इफेक्ट फ्रॉम टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन. टॉपिकल म्हणजे काय, की शरीराच्या वरच्या बाजूला म्हणजे ते आपण खात नाहीये, कुठल्या कॅव्हिटीमध्ये नाही इन्सर्ट करत, तर ते फक्त टॉपिकली लावतोय. जसं की आपल्या स्किनवरती झालं. फंगल इन्फेक्शन झालंय, तर स्किनवरती एखादी क्रीम लावली तिथं त्याच जागेला, तर ते क्युअर होऊन जातं किंवा भाजलंय तर ह्यासाठी पण क्रीम असेल, क्रीम लावली की थोडंसं भाजलं तर ते क्युअर होऊन जातं. त्यासाठी स्पेशल टॅबलेट, मेडिसिन घ्यायची काही गरज नसते. तर हे झाले टॉपिकल म्हणजे काही ड्रग्स जे आहेत ते टॉपिकली जास्त इफेक्ट दाखवतील. विक्स आहे. तुम्ही विक्सचे असतात काय म्हणतो आपण त्याला विक्स किंवा अमृतांजन जे असतात ते अ, जर का डोकं दुखतंय तर डोक्याला लावले तर थोडंफार ते रिलीफ देतं किंवा मूव आहे आपलं जॉइंट पेन झाला किंवा काय झालं तर तिथे ते मूवची जी असते क्रीम लावलेली तर त्यानं सुद्धा फरक पडतो. तर हे काय झाले टॉपिकल बनवले तर त्यांचा जास्त इफेक्ट दाखवणार आहेत. ह्यासाठी ते टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी बनवलेले असतात. नेक्स्ट आहे टू प्रोव्हाईड सस्टेन रिलीज. आता ह्यामध्ये सुद्धा एक प्रकार आहे बरं का, म्हणजे काही ड्रग्ज असे असतात, की त्यांचं सस्टेन हळू-हळू रिलीज होईल ना, तेवढे ते जास्त इफेक्ट दाखवतात. एकदम रिलीज झाले तर मग ते इफेक्ट दाखवणार नाहीयेत. एकदम डिसॉल्व्ह झाले तर मग त्यासाठी काय केलं जातं त्यांना सस्टेन रिलीज. त्यामध्ये असे एक्सिपिएंट ॲड केले जातात, की ते लवकर डिसॉल्व्ह होणार नाहीये आणि सस्टेन रिलीज हळू सस्टेन म्हणजे काय लांब काळासाठी वाढलेला. तर हळू ते इफेक्ट दाखवेल अशासाठी हे सस्टेन रिलीज टॅबलेट्स किंवा ड्रग्स बनवले, डोसेज फॉर्म बनवले जातात.
आहे जे काही त्याची इरिटेशन आहे, जर का ड्रग जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल, तर इरिटेशन कमी करायला म्हणजे सिंगल ड्रग दिला, तर त्याचं काय होणार आहे, जास्त इरिटेशन होणार आहे. ते अव्हॉइड करण्यासाठी त्याला बाकीच्या ड्रग्ससोबत बाकीच्या एक्सिपियंटसोबत मिक्स करून एक्सिपियंट बनवले जातात आणि ते दिले जातात. नेक्स्ट आहे काही ड्रग्स जे आहेत ते ठराविक केमिकल्समध्ये सोल्युबल होतात. तर त्यासाठी ते सिरप किंवा लिक्विड डोसेज फॉर्म्स बनवले जातात. तर हे सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला डोसेज फॉर्म्स बनवावे लागतात. यामध्ये पेशंटचा विचार केला जातो, त्या ड्रग्सचा विचार केला जातो, रिसर्चरचा विचार केला जातो. ह्या सगळ्यांचा विचार करून ते वेगवेगळे डोसेज फॉर्म्स तयार करावे लागतात. ह्या डोसेज फॉर्मचा ॲडव्हांटेज काय असतो तर पेशंटसाठी कम्पॅटिबल होऊ शकतं. त्यानंतर त्याची स्टॅबिलिटी, त्याचा इफेक्ट वाढवण्यासाठी, आपला कॉस्ट वाचवण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशन इझिली होण्यासाठी, प्लस काही ड्रग्स ठराविक लिक्विडमध्येच डिझॉल्व्ह होणार आहेत, तर त्यासाठी फक्त लिक्विडच बनवायला लागतील. काही ड्रग टॉपिकली जास्त इफेक्ट दाखवणार आहेत, त्यासाठी टॉपिकलीच आपल्याला ते क्रीम वगैरे, ऑइंटमेंट वगैरे बनवायला लागतील. नेक्स्ट काही ड्रग्स जे आहेत ते बॉडी कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट केल्यावरतीच इफेक्ट दाखवतील, तर त्यासाठी स्पेशलाइज्ड कॅव्हिटीजसाठी ते ड्रग्स. काही ड्रग्स सस्टेन रिलीज हळूहळू रिलीज झाले तर इफेक्ट दाखवतील, तर त्यासाठी हे सस्टेन रिलीज ड्रग बनवावे लागतील. काही ड्रग्स जे आहेत ते पोटात गेल्यानंतर डिझॉल्व्ह होतील किंवा त्यांचा इफेक्ट कमी होईल. तर ह्यासाठी स्टमक ॲसिडपासून वाचवण्यासाठी त्यांना कोटिंग करावं लागेल. तर हे सगळी झाली आपली समरी, की का आपण डोसेज फॉर्म बनवतो. आता हे सगळं आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, की काय आहे रॅशनल हे डोसेज फॉर्म बनवण्यामागचं. तुम्हाला समजलं असेल डोसेज फॉर्म्स ॲक्चुअली काय असतं आणि आज आपण इथं थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कुठले डोसेज फॉर्म्स असतात आणि त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी तुमचे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका. थँक यू.